पाणी आणलं मोठ्यातलं अरे त्यांनी पाणी गरम आहे गरम आहे आमच्या पोटाला विचार अंगावरती कपडे फाड तोड केली आणि गेली ठाण्यात आणि आलं ठाण्यात दिवस आलं पोलीस 5-6 वाजता कचरा काढा लागून घेता तुझ्या आईचा भोसडा तुझ्या पाटात घालीन तरच मला होय म्हणून 2 फुटांनी पडलं 2 फुट मारतं काय म्हणून त्यांनी मागं बघत उडालं थांब म्हणलं कशी होती कपडे म्हणजे आमच्यात काय 3 ठिकाणी चडी राहायची 4 ठिकाणी बनेल राहायचं काही नाही 10 वर्षाचं आहे तर ते 12 वर्षाच्या पुढे हात घालून मिळाला 25 वर्षात 5 वर्ष लग्न होऊन झालं तर ते बाईला बोलायला ताकद नव्हती आताची दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तो बोलणं की कसा दिसतो आम्ही नमस्कार मंडळी मी डॉक्टर सचिन पारवे शेतकरी या चॅनलमध्ये चित्रपटाचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक अनोखा आणि नवीन पॉडकास्ट तर हे ग्रामीण भागातील पॉडकास्ट म्हणजे काही जुन्या गोष्टी जुन्या आठवणी अशा या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहिला आणि जुन्या लोकांच्या कथा ऐकायला मिळतील. तर राम 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 राम. तुमचं नाव आणि तुमचा पत्ता सांगा. माझं नाव सुभाषराव बळीराम श्रीवंशी राहणार बेलूर तालुका जिल्हा लातूर पोस्ट शिरूर यामधला शेतकरी असून बरं मामा तुमचा जन्म कधीचा आहे? 1947 जन्म तारीख. तेव्हा काही मोबाईल नव्हते ना तेव्हा टीव्ही काहीच नव्हतं. आधीने आमच्या म्हणजे की रजाकार भारत स्वतंत्र झालं त्यावेळेस जन्म तारीख झाली सुभाष बाबू नाव ठेवलेलं आहे माझं. त्या आठवणीहून आम्ही ती पत्ता सांगते. जे लहानपणी कसं होतं आता म्हणजे तेव्हा हे नव्हतं ना काय आपल्या मोबाईल नव्हते टीव्ही नव्हत्या काही वगैरे नव्हत्या तुम्हाला जायला आम्हाला चालायचं फार परेशानी राहायची चलतच जायचं कुठवर बी जरी गाडी मोटर काहीच वाहनाचं काहीच सोय नव्हतं. करमणीचं साधन तुमच्या करमणुकीचं साधन काय शेतकरी करमणुकीचं साधन म्हणजे काय टिपऱ्याचे खेळ करायचे कुठं सोरपट्या खेळायच्या हेच साधन. सोरपट्या म्हणजे काय राहत नेमकं ते खेळायचं ते पोरायचं चेंडू फळ खेळायचे हेच राहायचं. आम्हाला काय ते हे तुमचं हे नव्हतं बॅट ही वर्ग काहीच नव्हतं आमच्याकडे. हे साधन काही नव्हतं बॅटचं नव्हतं आमच्याकडे. ते चेंडू फळी खेळायचं झालं खो खेळायचा हेच खेळ कबड्डी. शाळा काही होत्या का? शाळा तुरळीक होत्या शाळा होत्या तुरळीक तेव्हा शाळेचं काहीच आम्हाला माझे बाप 7 वर्षाचा होता तेव्हा वडील वारले. त्यानंतर आमचा चुलत्याकडे कारभार होता. 4 भाऊ 1 बहीण होती. 4 भाऊ 1 बहीण. तुमच्यापेक्षा मोठे होते का बारके होते? माझ्यापेक्षा मोठे 2 होते बहीण आणि भाऊ. तुम्ही शाळा शिकला का? मग शाळा शिकली पहिली आणि दुसरी. तेव्हा शाळेत घालायला म्हणजे परसोडण्याचा धंदा होता. आमचे वडीलच कारभारी नव्हते. आता चुलत्याच्या हातात कारभार असल्यामुळं आम्हाला शाळेचा काही पत्ता लागू गेले नाही. उठा डोर सोडा असं म्हणत होते. ढोर जनावर किती राहायचे? जनावर राहायची 20-22. कोण कोण राहायचं? मी आणि आमचे बंधू माझ्या पाठशी. तेव्हा केवढे होते तुम्ही? वय का होत तुमचं तेव्हा जनावर राखायच्या वेळेस? वय 10 ते 12 वर्षाचा होता. 8 वर्षाचा 7 वर्षाचा होतो. पुन्हा 12 वर्षापर्यंत वळले. पुन्हा डोर नाही काही. पुन्हा कुठली की शेतात नांगरा नाही. नांगर कसा होतो मग? लाकडी नांगर बळीराम नांगर हेच नांगर नाही म्हणतात की 6 बैलाचं 8 बैलाचं 6 बैली लोखंडी नांगर राहत होते. 6 बैली 8 बैली आमच्या मागून झाली. ते आमच्या काळात तेव्हा लाकडी नांगर होती. बरं पाण्याला तेव्हा बोर नव्हते विहिरी होते काय नाही नदाळाचं पाणी कुठं ते विहिरी राहायच्या नखरच्या कुठं डोकडामधलं पाणी प्यायचं त्या मटक्यातलं पाणी प्यायचं. ती पिटगी राहत होती तिथे राहायचं. पाणी नसतं की ते फोडून बी टाकायची आणि हे नदीत हिरी काढायची पाणी प्यायचं. तुमच्या टायमात करमणुकीला कसं होतं नेमकं? करमणुकीचं काय बघा ते आपलं राम मंदिर रामकथा जे राहते होती का सिनेमा ती बघायला तेवढं जात होतो. मी काही कुठलं बघायला जात नव्हतो. ते तमाशा पेमाशा काही बघत नव्हतो. आणि मी तेवढं रामायण आलं तर भारत रामायण महाभारत रामायण आलेलं होतं तेवढा बघत होतो. आणि कवात जाऊन भजनाला बसायचं. भजनात जाऊन बसायचं. बरी मला काही भजन काही आलं नाही तेवढं. कामाशी काम आलंय 2-4 अभंग
हे तेवढी ऐकत गवळणी ती असले येतात. गाणं वगैरे येते का? गाणं येतंय. म्हणा बरं एखादी गाणं म्हणा एखादी. कोणतं म्हणा गाणं? मनात माझी आवडती ती म्हणा. नाही ते शाळेत एक प्रस्ताव म्हणत होते बघा, हा हा शेतकरी राजा उठून सर्जा सांग तुझ्या बाळाला रे शाळेला चला. हा. शाळेत राहून म्हणते अकलती केली उठा उठा शाळेमध्ये घाला मुलं मुली म्हणत होती. हा ही कुण्या तरी एखाद्या ह्यानं म्हणलेलं ऐकलं. हा मग ते तेवढ्या प्रथा तेवढे ऐकली आणि त्याच्यावरच आपण हे केलं. मी काही लई शाळेत त्या ते ऐकत बसत नव्हतो. हा हा. तेव्हा पाण्याला कसं करत होते? पाण्याला तेव्हा बोर विहीर नव्हते. काही नव्हतं. ते पाण्याचं नव्हतं साधनच काही नव्हतं. विहिरी होत्या त्यातलं मटक्यात भरून आणायचं त्याच्यात ठेवायचं. हा. पाणी असलं तर बरं, नाही तर ते कोणाचं तरी ठेवलेलं असलं तर त्याला दोंडा घालून फोडून टाकून द्यायचं. असले विचित्रजणी केलेले. मी काही त्याला पाणी ठेवून एका शेतकऱ्याने म्हणायचं, हा. ह्या भाडकावनं पाणी ठेवून का म्हणायचं, दोंडा घालायचा वय हा. आणि चालत राहायचं आपला पण आपल्या घरी जाऊन प्यायचं. मामा आगाव धंदे केले. त्या टायमाला जेवायला वगैरे कसं होतं? जेवायला काय नाही, ठेसा कांद्याची चटणी नाही तर भाकर द्यायची आणि बांधून जा म्हणायचं खाराच्या फोडी बांधायचं. रानात. परिस्थिती तशीच होती. रानात जमायचं. रानात जा म्हणायचं, ढोरं घेऊन हा. जायचे तिकडे हे करायचं. हा. मग दोघा भावांना ढोरं वळायचे. हा. त्याच्यात शेतकरी सगळी बारकी गोराकी मिळाली की खेळत राहायचं. एखाद्याचं वावर खाऊन बी टाकायचं. हा. त्याच्यात काय खेळत बसल्यावर त्याला काय मग शिव्या वगैरे हा घरचे गरजा करत नव्हते? गरजा करायला त्याच्या बापाचं आम्ही खाल्लंय का काय त्याच्या बापात आम्ही कोणाला बी गवसत नव्हतो. हा. खाल्ला असेल तुझ्या मायला तुला काय जाऊन राखत बस म्हणायचं. त्याला म्हणायचं तसं उलट बोलायचं. हा. त्याला तू उलट तू राखूनच काही तर शेतकरी म्हणायचं त्याला. हा. 5-6 जण मिळाल्या दोंडी घालतात म्हणून तीच पळून जायचं. बरं शेताकडे तेव्हा काय करायचे? काय तिथं ज्वारी 5 महिन्याची कापूस राहायचा, हा. शेंगा पेरायच्या. सोयाबीन हरभरा वगैरे नाही असलं? ते काही नव्हतं. खायला काय राहायचे? ज्वारी पांढरी आपले मुली ज्वारी हा. भेंडी हा. हे राहायचं. कवा तर दुष्काळ जायचा हो सारखं पाणी पडतच हा. नव्हतं. पाणी पडलं की ती पाणी लागूनच जायचं. हा. साळीचा राहायचा बरं ती पाणी कुठं तरी एखादी मिळायचं. हा. पाणी पडलं चांगल्या रानावर, नाही तर साळी सुद्धा येत नव्हते पाणी लागून जायचं. हम्म. अशी परिस्थिती होती तशी. हे राळ्याचा म्हणजे बघा ह्याचा म्हणजे ती ही म्हणते तो त्याला बादली हा. बादलीचा भात राहायचा, सदगुऱ्याचा हा. खिचडा करायचा ती खायचं. त्या टायमाला अन्न तर फार बेजारी हो. हा. दुष्काळच राहायचा तसा. हा. म्हणजे मिळालं तर दुष्काळ मामा माहित आहे का? 72 मला एक मुलगा झाला. हा. 72 एक दुष्काळात मुलगा झाला. मी 20-25 वर्षाचा होतो. एक मुलगा झाला. ते मुलगा ढोर वळत होतो त्यावेळेस ढोर राहायचे 7-8 गायी होत्या. हा. एक गोर होता गाई कसल्या राहायच्या? तांबड्या पांढऱ्या गायी राहायच्या. जर्सी बिरशी असा नाही नाही जर्सीचा तर पत्ताच नव्हता आमच्यात. हा. जी आपले जर गावरान गाई हा. ते गायी सगळ्यात मी बिना दाखल्या करून त्याला फुकट देऊन टाकल्या. कोणाचा रुपया घेत नाही. कावर? मला ते पाण्यापासून आपल्यापासून लांब करावं. हा. पाणीच नव्हतं प्याला. आपणाला पाणी नव्हतं ती जनावराला कुठलं पाणी पाहिजे. त्या टायमाला जनावरांना कसं केलं तेव्हा? जनावर नव्हते राहिले नव्हते. बांधून काय काय सोडत होते म्हणजे त्या मीच म्हणाला की 8 गायीने एक गोरू दे दुष्काळात? दुष्काळात 72ला कुठं द्यायचं ते? ते तिकडे झाडीमध्ये पाठवली. हा. मेले तर पैसे दे बाबा 5 रुपये नाही तर नको दे म्हणलं. स्वतः 10 आकडे केले आणि देऊन टाकलो. काय खाऊन जगले. कोण आम्ही लोक? सुगडी खायची कुठं एवढं ते कन्या प्याला द्यायच्या, झाडपाला उंबर खायचे, गोळ्या खायच्या. हे खायचं परिस्थिती होती अशी तशी. परिस्थिती होती. ही परिस्थिती तुम्ही तर बघितल्यावर तुम्ही जिवंत तर राहणार नाही. हा. आमची परिस्थिती अशी होती. हा. कंटिन्यू खाऊनच राहिलो आम्ही. ईश्वराला हात जोडायचा, बाकीचं काही नाही. देवा ही कवा संकट राहतील हा. बघ म्हणायचं, ईश्वरालाच हात जोडायचं. हा. आम्ही दोघं नवरा बायको येऊन महादेवापाशी बसायचं बेलाच्या झाडाखाली. हम्म. तेव्हा बेलाचं झाड होतं. एवढी पालवी राखलती. आमची मालकीन म्हणायची मला महादेव बसवायच्या इथं. हम्म. अरे म्हणलं खायलाच अन्न राहतं का नाही की महादेव कुठला बसणार, आपण जिवंत राहतो का नाही. हा. मग तितक्यातून देवानं टाळलं काही गण काय काय ना. हम्म. तिथं झालो काही काय ना त्याच्यात बसलो. तेव्हा मला एक लेकरू होतं. त्या लेकराचा निर्वा बाजूला 72ला पाणी आणायचं डोक्यावर कुठून बी. मग ती एक म्हातारी बसायची देवपूजा करल्या, झाडू मारित होती देवळात. हा. ते झाडू मारा पाणी कुठून किती लांबून आणायचं? 1 किलोमीटर 2 किलोमीटर
कसं डोक्यावर घेऊन यायची घागर, नाही तर शिरोळला जायचं आणि गाडी बैल घेऊन यायची, टाकीनं पाणी आणायचं, त्याच्यातली एक घागर कुमासारख्याला द्यायचं, तांब्यावर कोणाला द्यायचं. असल्या प्रश्नीनं वागलं बघा. आम्ही काही ना काही त्याच्यात दोष केला नाही. आपला प्रसंग आहे ती सगळ्यालाच प्रसंग आहे म्हणायचं. त्याच्यातून पुण्याचा भाग कोणाचा तर घ्यायचा, आपण पापाचा भाग घ्यायचा नाही. पुष्काळात सदा हे असं सण करायचे तर ती काहीतरी करायची. उग केले का केले, लग्न करत होते का? करायला करत होते. बरं तीच की हो, एक बार खाल्ली की पुन्हा काय परत त्याचं काहीच नाही. एखादी बार उग सण साजरा करायचा. बरं त्या टायमाला कुस्त्या बिस्त्या खेळत होते का? कुस्त्या खेळत होते, ती खेळणारे खेळत होते. आता मी या वयाचा, लेकराच्या वयाचा होतो. केवढं वय होतं तुमचं? एक 12-15 वर्ष? 15 ते 20 वर्षाचा होतो. हा. मग पुन्हा लग्न झाल्यावर पुन्हा मग कुस्ती नाही, फिरते काही नाही. कुस्तीला तुम्ही खेळत होता का? खेळली आम्ही बी खेळली. केवढे खेळत होते की कुस्ती? 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये, हा. नाही तर एक अंडी खेळच. हा. नारळावर राहत होते. नारळ मला एक 10 रुपये दिले. ते बी खाऊट नारळ वक्त जर फुटलेलं हा. ते फेकून दिलं. मी 5-5 रुपये घेतलं, उड्या मारीत घरला आलो. 5 रुपयाचा बाजार केला तर आपणाला येळभर सरनावणी पेट खजर येत होती. मग आता कसं झालंय? आता काय, कुठला माल कुठे गेला ते काय नाही, सगळे लुटून पार करू लागले पैसे. ते महागाईने वाढली. आता तुमच्या काळात गाडी नव्हती, काय नव्हती, गाडी नव्हती, मोटर नव्हती, काही सायकल आता सुद्धा. कसं झालंय? आता काय पेट्रोल, डिझेल. नाही ही त्याच्या कर्मानं झाली. हा. डिझेल पेट्रोल म्हणजे गाड्या वाहनं वाढले तसे, हा. महागाईन बी वाढली की हो. हा. लग्नाला ती कशाला जात होती? बैलगाड्या. आम्ही ह्या डिग्रसला 9 गाडी आणली होती. हा. 3 राखणदार बसविल होता बनबिला आमच्या युवायानं, हा. आमच्या पोरीच्या सासऱ्यानं. हा. बनवून कडबा टाकते ना. हा. मग त्याला काय केली चालाकी, मालकाला तुम्हाला मालकानं बोलवले म्हणले घरला. हा. ते तिन्ही बी गेले घरला. हा. त्यावर 10 पेंड्या टाकली एकानं. हा. असली स्टोरी केली बघा. हा. आमची बी आता कातावून गेलेले बैल रात्रभर उपाशी आठवच्या माळाला मेलेली. पोराचा बाप टाकते ना गेलता. पोराचा बाप हा. आणि पोरग ते आणलं ते ह्याच्याहून पुण्या आळंदी ह्याच्याहून मुंबईहून आणलं आणि लग्न केलं. हा. ती काय इथं तर होतं का? हा. काय करत होतं की काय देवाला माहिती. हा. आणि माझ्या बापानं हुंडा उदाहरण लग्न नगदीड करायचं सांगितलं नाही म्हणलं लय झालं. हा. असलं गिराक हा. हे शास्त्र आमचं युवाई म्हणायचं. हा. अरे ती काही नाही, हा. माणसातलं नव्हतं. हा. बरं त्या टायमात माणसातले अवसर होतं म्हण, नारळ बुकीनं फोडत होते म्हण. बुकीने फोडायचे, फोडले की आम्ही बी फोडले की बुकीने हा. फोडले बुकीने. हा. कुस्ती खेळल्यास कसं म्हणजे कुणा पाडला का पडला पडा? नाही मी पडलो नाही कोणाला, बरोबर लबाड काय सांग, पडलो नाही पाडलो, हा. परंतु ती हाताची ताकद, तवाची ताकद आता राहते का हो? हा. आता गेले पार. आता घागरी बी जाताना उचलीत होते म्हणते. अवघ एक जोक होता, ती केलं तर आपण बी केला जोक. वरती जोक आता दात भाकर खायला दात राहिनीत, तेव्हा जोक दाखविला, आता भाकर खायला महाग झालो. उचलला का घागर? मी फेकून दिली ती पाठीहून माघारी. हा. पाठीहून माघारी फेकली बरी. आताची जोक आता कामाला आला का नाही जोक? आता 2 हातानं उचलला गेली. आता 2 हातानं आणि मी 2 घागरी 2 हातानं नेतो, हा. परंतु आता दाताला भाकर- म्हणजे ती दातानं उचलल्यामुळे दाताला त्रास झाला म्हणा की आता. दातानं झटका खाल्ले, ती दात एक एक गळून गेली. हा. हा. रामकृष्ण हरी. तेव्हा लग्न कसं व्हायचं? लग्न तेव्हा 5 दिवसाची लग्न राहत होते. हा. बरं हे आताच्या लग्नाला आणि तेव्हाच्या लग्नाला लई फरक हो. मंडप वगैरे कसं राहत होता? पत्राचा हा. जेवाय जेवायला जेवायला शिरा भात, पत्रावळ्या. नाही तर खाऊ वाटलं तर खा, नाही तर जावा घराला. टाळाला चिटकाला तर पार ह्याच्यापासून डिगुळापासून निघून ये. असला शिरा करायचा. जेवाय तासात राहत होता का पत्रावळ्या? शिरा कशाचा राहायचा? ज्वारीच्या पिठाचा आणि गव्हाच्या पिठाचा. त्याला गुळ राहत होता का साखर? गुळ. तेव्हा साखर तर नसेल. साखर तर बघायलाच मिळत नाही. साखर खाऊन मेले लोक काही. हा. साखर्या म्हणे ती. हा. बरं ती राहत होतं का ह्याच्यात जेवाय वाढत होते लग्नात? लग्नात जेव्हा वाड्या का होतं? जेवायवाडे काय म्हणजे पत्रवाड्या जशा आता आहेत ना, ताट, प्लेट. नाही पातळ्या ह्याच्या राहायच्या पळसाच्या पानाच्या. पळसाच्या पाण्याच्या फुलारी लावत होता का? फुलारी लावत होते, आपण लावून जेवा म्हणतो ते घेऊन. हा. असली परिस्थिती होती. ज्याची त्याने पतवाळी घेणे आणि जेवणी, हा. लावून घेणे जेवण. ज्याला ज्याला लावायचं नाही त्यानं उपाशी राहणे. हा. होय. हा. पाणी प्यायला
पाणी प्यायला आपलं हे घरून तांब्या नाही, तांबे. पहिलं अवसान म्हणजे दाखवावं लागत होतं म्हण. हो ते तर तसंच आता लगीन करायला पाहिजे म्हणत होतं. होते. हा. म्हणजे वडिलोपार्जी म्हणत होते ह्याला पाहिजे बरं वंब्या बडविल्या तर माझी मुलगी देतो. नाहीतर- वंब्या काय राहत होतं म्हणजे गव्हाच्या वंब्या त्याला ताकद किती लागत होती, किती बडवावं लागत होतं. चांगल्या पाहिली बरं वंब्या म्हणजे काही थोड्या होत्या का हो? हा. 2 तास लागायचं बडवायला. हा, ते बडविल्याशिवाय नाही म्हणजे अशी कसोटीत होती तशी. हा, आणि 1 क्विंटलचं पोतं उचलला त्या पोराला तरच पोरगी देत होती. हा. नाही तर नाही. मग तुम्हाला उचलत होतं तुम्ही काय पोतन वंब्या. वंब्या वंब्या बडविल्या बरं तेवढ्या नाही बाबा. हम्म. आणि मला तेवढा प्रश्न आला नाही तिथपर्यंत. हा. महाग काळ होऊन गेलता ती. हा, मला परिस्थिती मला जरा बरी होती परिस्थिती. हा, दिली आमच्या मला काही कुणी विचारलं नाही काय नाही. हा. एक आलं इकडं ह्याच सासरवाडी कुठली होती. उजळूमचं आलं बघायला. हा, मी खंदोला तो कुंदाड. हम्म. मग ह्या मुलाच्या वयाचा होतो मी. त्याच्याहून जरा थोडा डगळत होतो. म्हणजे 16 वर्ष. हा 16-17 वर्षाचा होतो. हा, हा, तो आलो डगळ होतो. हा, ती लई वाऱ्या बघू लागला. मी म्हणलं बघ बाबा नीट हा, नीट बघ म्हणलं तुझी मुलगी नांदविल का नाही चट्टी अंगावर बघ आधीच म्हणलं. हा. अरे हे लई आगाव आहे म्हणले मला नगरे बाबा म्हणले यानं. हा. तवाच गेला ती निघून उजळून त्यानं. हम्म. मग जवळ एक खेड्याची केलं पुन्हा काय काय ना कुठल्या खेळाची सासरवाडी कुठली होती. ती मिठी मिती. मिठी हा, ती तरी केले गो आता काय काय ना जसं असेल तसं भागवा म्हणलं. हा. हाय जरा बोलसर आहे म्हणलं. हा. काय काय ना देऊ वाटत दे काही न दे म्हणले. हुंडा काय दिलता. ते दिलेला गुंडा तिकडेच राहिलं त्यानं लग्न लावून टाकलं. एक काठी घेऊन एवढं म्हातारं उभारलं मागाच्या माग. हे सावर बोडकीच्या मुलाला झालं. तसं का बरं. ती काय रुसून बसलो मिया. हा. आणि ती भोकणीचा मिया म्हणायचा गेला तिकडे रसेल कशा बाई बसत. सापुडला ते सोनं घाल म्हणून हा. तोळाभर बोललेलं होतं ते. तेव्हा तोळा कसं होतं. 200 रुपये. आणि आता आता काय नाही 2 लाख रुपये. तुमच्या कशा नशिबाला 2 लाख रुपये आहेत तरी बी घ्यायला आता भाऊ. आता पैसा झाला जास्त. बरं आधी होते का काही प्रकरण असं की बाबा की पोरगीन पोरग पळून गेल्यात. आता काय गुन्ह्याची की- ते काय आता ते काढले शासनानं तसाच. हा. आंतरी विवाह झालं कोण्या मार्गाचं कोण्या कोंकड बी जावा तोंड बांधून राहावा कोंकड बी जावा असं चाललंयच की आता. आताच्या कालमानाला चाललंयच आता आहे का नाही. तोंड बांधून राहावा आणि कोंकड बी जावा. अडणी का म्हणत होते. काही आली काही. हा. मग ते तुमच्या टायमाला कपडे बिपडे कसे होते. कपडे म्हणजे ना आमच्यात काय 3 ठिकाणाची चडी राहायची 4 ठिकाणाचं बनेल राहायचं. हा, ते काय तर परिस्थिती तशी होतीच बघा. हा, हा, परिस्थितीला काय ते तर काही सांगायचं का कुठलं. हा. परिस्थिती होती त्याप्रमाणे वागावं लागत होतं. लग्न तुमचं कोणत्या वयात झालं. माझं वयात आता ती मला तारीख ध्यानात राहत नाही. अंदाजा 20-18 वर्ष. 21 वर्षाचा होतो 15-16 वर्षाचा असं नाही 20 वर्षाचा. हा, हा, हे अंदाजात झालं. हा. आता ती नवीन निघाले हो. आता प्री वेडिंग ती आता वेडिंग. आता तिचं ते काही सांगू नये का. हा, ते आताच्या लग्नाला तर काही बी नाही. 10 वर्षाचा आहे तर ते 12व्या वर्षाच्या पुरीला हात घालून मिळालाय काय. मग ते हे व्हिडिओ लग्न करण्याच्या अगोदरच व्हिडिओ करायचं. हे व्हिडिओ Shooting, हा. शूटिंग सूर्य जमला मोबाईल ते आधी मोबाईल द्यालेत. हा, ते देऊ की ह्याच्या गांडीवला आता कधी नका मला बायकोचं तोंड बघायला काय मिळत होत. काय नाही ती. हा. 25 वर्षात 5 वर्ष लग्न होऊन झालं तर ते बाईला बोलायला ताकद नव्हती. आणि आताचे आताची दुसऱ्या दिवशी त्या दिवशी तो हा. बोलणं की हा. कसा दिसतो आम्ही आणि कसं नाही असं म्हणायचं चालत आहे. गुलू लगेच बोलायचं लोक हा. आहे की नाही. ती बाजार आता ती देवधर्म दाखवायचं फिरवीत नाही आता म्हणजे ती काही मजा करायलाच नाही आता की हा. दुसरं काय. हम्म. आणि पहिलं आम्हाला उठलं की जा लग्न लागलं की शेताकडे जा हळद घेऊन यायची हा. जा शेताकडे. आणि आता आता ती देव आधी फिरून या हा. सगळं मुलूक फिरून या आधी. बर त्या नवरदेवाची ओळख राहत नव्हती म्हणून. नाही 5 वर्ष हा. एक बार का? बघायचं नाही बोलायचं नाही. ग- म्हातारीच्या देखत कुण्या बोलायचं नाही. हा. जेवायला ते बायकोनं वाढायचं नाही. हा. ते म्हातारीनं वाढायचं नाही तर माईनं वाढायचं.
द्यायचं अवघड होतं बॉस अवघड मग तुमचाच काळ चांगला म्हणावा लागेल ना. आता तू बायकून मी नवरा तुम्ही कुणाच्या चुलीपुडीत बसून जेवायचे. म्हणजे माहित नाही माईला आणि बापालाही माहित नाही बाई माय बाप तिकडे आश्रमात आताची तेव्हाची जवळ राहायचे नाहीत काही नाही ते म्हणजे बायको नवऱ्याला बोलत नव्हतं एवढं नक्की त्याला ते बोलायचं तर आधी खरंच नव्हता. बरं आता तुम्हाला मुलं किती आहेत? मला 3 मुलं आहेत, 1 मुलगी आहे बघा. मग शेत किती होत तुम्हाला? शेत 15-16 एकर आता हाय 10-12 एकर होतं तेव्हा बी. आता झालं 20 एकर. मुलात भाऊ किती होत तुम्ही म्हणलो? 4 भाऊ 1 बहीण. आणि तेव्हा तिथे किती होतं वडिलाला शेत? वडिलाला ते आम्ही माझे वडील 7 वर्षाचा होतो तो वारले म्हणजे काय ह्या लेकरांना बारका होतो. ती चुलत्याच्या 25 वर्ष चुलत्याकडे कारभार केला. चुलत्याच्या हातात होता. चुलत्यांनी तेवढंच घ्यावं लागलं. पुन्हा त्याचं वांद वाढलं. एक नाही हो ती आता सांगत कथा जर बसलो तर दिवसच मावळले. ती कथा सांगून काय ह्याच्यात येणार आपल्या पदरात काय पडणार आहे. बक्कल झाले हायकोर्ट पार मुंबई पोस्टवर गेले भांडण. कसं कसं गेलो जाता तेव्हा त्या टायमाला गाड्या एसटीवर राहता होत्या तुरळी आणि जवळपास जायचं म्हणलं तर कुठं? जवळपास म्हणजे चालत जायचं. 25 वर्ष ते अहमदपूरचं कोर्ट चलतच केले. भाकर घ्यायची खाराच्या फोडी 2 बांधायची खात 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 जाऊन पाणी प्यात एका फळाला जायचं आणि कोर्टात उभं राहायचं. ही परिस्थिती सांगितल्यावर चरचर करते. असला वेळच येऊन ये असं वाटते. आता काही नाही पैसा फेक आणि तमाशा देख. आताच्या ह्याला काहीच नाही. आताच्या म्हणजे पोरवाला कुणा काहीच नाही याला समजा की ह्याला काय सगळं पैसा फेक तमाशा देख. आता पैसाच बघा चड्डी फाट दिनात आता 3 ठिकाणी चड्डी जात होती आम्हाला. आता एवढं फाटू देन हे बाळून द्यायचे. फुराक पडलं की माझं फाटलं बघा. मी 6 वर्ष पायाला वाहन लिहून आम्ही चालणार. पायाला वाहन नव्हतं. आता 1 बूट फाटला की दुसरा तयारच आहे. डोसक्यात आणून घ्या कुठं बी आणून घ्या. आमचं इथे एक कॉन्स्टेबल आला. अरे पाणी अच्छा चांगलं पाणी आणलं मोठ्यातलं. अरे त्यांनी पाणी हे गरम आहे. आमच्या पोटाला हुशार होत. फलाण्याच्या दगडाच्या नांदीत पाणी राहते चांगलं ते पाणी आणले. खरं तर काही असं तसं काही होते चोर. अच्छा तुझ्या मायला असतात कधी होत. अच्छा आता काय खरं म्हणायचं चांगलं लागलं. चांगलं आणलं तर त्याला तसली नाही. मामा बोला तुमच्यावर केस झाल्यास पोलीस सतत येऊन काम नाल तर काही नाही बघा. आमच्या इथे पाहुण्याची जमीन मी खंडपत्राने केली होती. खंडपत्र म्हणजे खंडवून केली ती 3 वर्षाचं. म्हणजे जमीन त्याच्यातच खंडवून पैशातच एवढ्या जमा करून या म्हणून 3 वर्षात खंडपत्र केलं. आणि तिच्या गावातल्या लोक पंचायतीनं काय शाळा शिकली ह्याला एका सालातच उठीव असं ठरवली. मग ती बाई आली 11 वाजता 12 वाजता आली शेतात. नाही ती आमची येवण्याची बाई. तिने काय म्हणली आणि मला पट्टा भेंडर पाहिजेत म्हणली. मी म्हणलं तुमचा हक्क नाही आहे जमिनीवर. 3 वर्षापर्यंत तुमचा हक्क नाही. आणि तुम्ही कसं काय आलो? नाही म्हणजे मला भेंडर न्यायचे पट्टा न्यायचा. मग असं नका म्हणलं 3 वर्षापर्यंत तुम्ही याचं नाही म्हणलं. याचं नाही म्हणल्यानंतर ते काय केली भेंडर तशीच उडाली. मग मी काय केलं ते फडकं ते काय ते म्हणजे कुंची होती ती घेऊन ही बाळून गेली तिकडे. लगेच तिनं अंगावरले कपडे फाडफोड केली आणि गेली ठाण्याला. ठाण्याला गेल्यानंतर करून ते रक्त थोडे अंगाचे असे खापरे काढून रक्त काढून घेतले आणि गेली ठाण्यात. आणि केस केली. म्हणजे गावातल्या पंचायतीने त्याने बनावट चांगली बनवली. त्याला कसं गाडीत घालायचं. मग मी म्हणलं तुम्ही असं नाही करायचं. तुम्ही पंचायतीला बोलवा. तुमचं काही आता पहिल्या साली जर ही करता शाळा जमणार नाही. म्हणजे की उठली की ठाण्याला गेली. ठाणे आलं. ठाण्याचं देह आलं पोलीस 5-6 वाजता आलं बघा. शेंगा वाटायच्या 25 बाया होत्या. शेंगा वाटायच्या. साहेब आलं तिथं बोलवायला आणि एक पोरगा आलं. मग सुभाष बळीराम तोच का म्हणलं? हो म्हणलं मी येत आहे. काय म्हणणं? ते तुला बोलले फौजदार साहेबांना. म्हणलो कशाला? तर काय म्हणलं त्या बाईनं काही की तुझ्या संग
त्या बाईला मारहाण केलायस म्हणा. हो साहेब बरोबर आहे. अरे आता नाही येऊ शकत म्हणलं, उद्या येतो म्हणून. हा त्याच्या का बापाचे नोकर आहो का म्हणलं. त्यानं म्हणलं. मग मी म्हणलं हा जोडतो साहेब, 5-6 वाजले, माझी लेकर लहान आहे म्हणलो मी. त्यानंतर त्यानं ऐकना गेला. मी कासरा काढला रुमण्याचा. तुझ्या आईचा भोसाडा तुझ्या पाटाळात घालीन तरच मला मी होय म्हणलो की 2 खोटान पळलं. 2 बाईला मारतं का काय म्हणून त्यानं मागं बघत पळून आलं. मी म्हणलं थांब म्हणलं. घेऊनच मी मागे लागलो 2 तास मागे लागलो की गेलो मग माघारी आलो. त्याने गेलं अहमदपूरला निघून. अहमदपूरला गेलो, दुसऱ्या दिवशी आंघोळ केलो, कपडे घातलो, ते कागद घेतलो, टाप लिहून दिलेला पंचायतच्या सह्या घेतलो की गेलो. आले बघा म्हणलं, कालचं असे बसलेली होती दोघं वट्यावर. आली बघा म्हणले दोघं बसलेले. म्हणलं कालचं आले की आता ह्याला काय काम सांगावं म्हणले. फौजदार साहेब बरी राणीचा रोकडा सावरला गेलते. पोरग मेलं होतं तळ्यात पडून. पोरग मेल्यावर तळ्यात पडून मग ह्याला काय काम सांगा म्हणजे हे 5-6 गाड्या धुवून काढायला हवं म्हणजे ते साहेब येत होतं. मग म्हणलं हो बाबा इकडे ये म्हणलं. काय म्हणले साहेबानं सावरगावून येत येतो 5-6 गाड्या धुवून काढा म्हणले. तुम्ही त्या लाईनीनं लावून ठोकून जे म्हणलं एका करून मी सारलं करतो म्हणलं. तुझ्या आईचं भोसडा तुझं काम मला सांगायलाच का, तुझं काम मला सांगायलाच का. बापा उदय कडू दिसायला म्हणजे ते आले थोड्या वेळाने. साहेब नमस्कार साहेब म्हणलं. गाड्या त्याच्याच माय घालून तेव्हा इकडे फुकून द्या म्हणलं. रोडवर लावा लाईनी ना आणि त्या फुकून म्हणलं एका कडकून. म्हणलं की बायला कडू आहे म्हणजे म्हणला. मग फौजदार साहेबाला म्हणलो आले गेलो, हात जोडलो. साहेब म्हणलं ह्यानं मला आलत म्हणलं. कागद काय की मला काही कळत नाही बघा आणि काय शिक्षा लावायची लावा म्हणजे. मी काही गेलो नाही काही नाही. वरिष्ठ पुढेच राहिला. पहिले साल आहे हे ना बहिणी काढली भांडण म्हणलं. माझी मेवण्याचीच बायको आहे म्हणलं, मावळ्याची सून आहे म्हणलं. तिने भांडण काढली. बघितलं वाचून मला इकडे म्हणलं. तिच्या गाडीवर 2 लाथा माझ्या देखत द्या बरं म्हणलं. आधी तुझ्या माईचा मादर तो त्याचं कागद बघितलास का म्हणलं. काय 3 वर्षाचं खंडपत्र आहे, 6 माणसाच्या सह्या येतात. तू त्याच्या घरला गेलास म्हणलं मादर तुला. मी म्हणलं साहेब तितक्यातून बी आठवलं नाही. त्यानं मला गाड्या देवा म्हणलं होतं म्हणलं. ह्या मादर तो मी म्हणलो या मादर तो गाड्या मला धुवून काढा म्हणलं होतं म्हणलं. आणि ह्या नोकरान माझ्या 2 गडी येत म्हणलं याच्यासारखी. त्याच्या आईला म्हणलं की त्यानं म्हणलं ह्याच्या गाडीवर 2 लाथा घाला मध्ये द्या म्हणलं लोटायला त्याला पोलिसला. मादर तुझा कशाला गेलतास म्हणलं तू त्याच्या. मी बघा आलो साहेब चलतो म्हणलं. नाही आता मला जेवायला पैसे दे म्हणलं त्याला. ते मला काल द्यायला त्याला पैसे दे मला बत्ता, नाही तर मी कशाने खाऊ म्हणलं. आता काय मला पाया पडला मला बाबा ही काय म्हणलं लागली माझ्या चक्कर म्हणलं. नाही रे बाबा मी तुझं चुकून आलो. त्या बाई त्या भावाला येऊ द्या म्हणला उद्या. त्या भावाचं नाक कापा म्हणलं त्याच्या मायला. तिने पहिल्या साली खेळ केला एवढा कसल्याला जमू देईल म्हणला. ही असते ही काय म्हणून जमले म्हणला. मग त्या पंचायतीचे दात पाडले सगळं. 3 वर्ष 1 साली सोडून दिलं म्हणून नकोच म्हणलं तुझं एक रटगर असलं झालं. मामा एखादी आलो तर म्हणा मला साधं येते पण मी काही केवढा फडातला गाणारा नाही. आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव दैवताचे नाव श्रीकृष्ण 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा ऐसा सुख 16 स्वर्गी नाही. ही मायनाची दाटी पुष्पाचा वश पाहता ती दिवस स्वर्गावरून 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा ऐसा सुख 16 स्वर्गी नाही. ही मायनाची दाटी पुष्पाचा वश पाहता ती दिवस स्वर्गावरून 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा ऐसा सुख 16 स्वर्गी नाही. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावाया कल्पवरी 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मिळा ऐसा सुख 16 स्वर्गी नाही.